नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी अगदी सोपी आणि एकदम चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी अगदी घरच्या साहित्यात होणारी चिंचगोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे. चिंचगोळी तर आपण सर्वांनी लहानपणी खाल्लीच असेल. चिंचगोळी बनवण्यासाठी जास्त साहित्य वगैरे काही लागणार नाही आहे. अगदी घरच्याच साहित्यात आणि पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चिंचगोळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला चिंच लागणार आहे. तर मी इथे 1 वाटी चिंच घेतलेला आहे आणि ह्या चिंचेची आपण काडी वगैरे काढून घेणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता की या चिंचेला काडी आहेत, भरपूर काड्या आहेत. तर ते सगळ्यात अगोदर आपल्याला छान व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. म्हणजे हे काड्या जर आपण काढलो नाही तर आपल्या जिभेला टोचतील, त्यासाठी आपल्याला ह्या चिंचेची सगळ्यात अगोदर काडी काढून टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित असं चिंच घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही इथं बघू शकता की मी चिंचेचे काडी काढले आहे. गूळ, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या 10-12 पाकळ्या, त्यानंतर मीठ. तर आता आपण हे लसणाच्या पाकळ्या जे आहे 10-12, तर ते सगळ्यात अगोदर आपण ठेचून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता की मी हे लसूण असं ठेचून घेतलेलं आहे. तर मी इथं राहिलेल्या चिंचेचे कांड्या काढून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता की मी सगळ्या चिंचेचे कांड्या व्यवस्थित काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चिंच ठेवून घ्यायचे. त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता ह्या मिक्सरमध्ये आपल्याला चिंच टाकून घ्यायचे. चिंच टाकल्यानंतर मी इथं 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तर हे गूळ मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण लसूण टाकूया. त्यानंतर आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपण हे मिक्सरमधून फिरून घेऊया. तर हे आपल्याला जाडसर फिरून घ्यायचं आहे, मिक्सरमधून बारीक नाही करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे जाडसर असं काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपण हे चिंच आपण जाडसर काढून घेतलो. तर आपले हे तयार झालेलं आहे. तर हे छान असं व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर तुम्ही मिक्सरला 1 ते 2 वेळेस फिरवून घ्या. तर मी हे एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. मी इथं चिंचगोळी करत असताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तर मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने करा, जेणेकरून ते पाणी टाकल्यानंतर पातळ होणार नाही. तर मी आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते आणि एका प्लेटमध्ये ठेवून घेते. तर मी अशा प्रकारे सर्व गोळे करून घेतलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपले हे गोळे तयार छान झालेले आहेत आणि खायलासुद्धा छान लागतात. तर तुम्ही ही चिंचगोळीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपीची व्हिडिओ आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत, तेही अगदी सोपी अशी रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.